नोकरीवाल्याने पगारावरच भागवावं, वरच्या मालाची अपेक्षा करू नये. आणि जेवढ्या जेवढ्या माणसाने आयुष्यात टक्के घेतले, टक्के 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 म्हणजे घरकुलात टक्का, मुरमात टक्का, खडीत टक्का, पाण्यात टक्का, नळात टक्का, कोकात टक्का, संडासात टक्का, भांड्यात टक्का, संडाच्या भांड्यात टक्का, भांड्यातल्या मालात टक्का. सगळी माणसं म्हातारपणी ईडी होऊन मेली, ईडी होऊन. नगरपालिकेच्या गार्डन मध्ये येडे होऊन खडे हाणतात झाडांना. पाया पडून सांगतो, लक्ष्मी प्रारब्धात असेल तेवढीच मिळवा. तुम्ही जर वर कमाई केली तर बोलू नये. तुमच्या घरात एक अशी क्वालिटी जन्माला येणार, अख्ख्या इस्टेटीचं वाटोळं करणार. तुम्ही पहा, गेम होणार त्यांचा. तुम्ही जितक्या पापाची लक्ष्मी आणाल तितक्या घराचा सुपडा साफ होणार. तुमचं काय मत आहे? ज्या ज्या घरात कमी कष्टाचा पैसा आहे त्या घरात एक माणूस येडा आहेच. येडा नसलं तर बेवडा तरी आहे, बेवडा नसलं तर जुगाऱ्या तरी. गेम होणार. तुम्ही पहा, कोटीच्या गाड्यात काही लोकांना फिरायला, कोटी 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 म्हणजे 100 लाख. ते काय आपल्यासारखं नाही, तंबाखूची पुडी कपाशी हरवली तर दुपारभर हिंडत होतं. कोटीची गाडी आहेत आणि ती गाड्यांमध्ये हिंडतात कशाला माहिती का? लग्नाला, दहाव्याला. आणि गाडी एक कोटीची. पण कोणत्याही कोटीचा गाडीतून उतरला ना माणूस, मला अख्ख्या महाराष्ट्रात दाखवा, हसत कधी उतरत नाही. दरिद्री हसणारच नाही. कोटीची गाडी आहे, काय रोग झाला का? पण उतरलं ना, अरे काय मुळे दुखत का? हसला. याच कारण आहे गरिबाचा तळतळाट गेम करणार. आणि ती माणसं आम्हाला नेत्यात बंगल्यावर. महाराज महाराज तुमचे पाय आमच्या घराला लावा. आता आमच्या पायाची किंमत त्यांना काय माहित? आमच्या पायानं आमच्याच घरांचा बोंग्या केला तर त्यांचं का नीट व्हायचं? चला, आता आम्हाला वाटतं पाया पडायचे 10-15 हजार मिळतील. चला. आणि गेलो का, बारीक आहे का महिला मंडळ, 5 कोटीचा नसतो बंगला आहे त्याचा, बंगला 5 कोटी कोटी. आणि तो झुंबर आहे ना, झुंबर लाईटीचा, तोच 2.5 कोटीचा आहे. आणि फ्रीज आहे ना, फ्रीज, अख्ख्या गावाची देशी दारू त्याच्यात बसेल एवढं फ्रीज. आणि बायको सोन्यानं वाकेल. आणि तो सोफा सेट आहे ना, सोफा सेट, त्याच्यावर जर बसला माणूस डायरेक्ट खाली जातो. त्याला परत वर काढा एक माणूस चालबावर. आणि ते आमच्या शेजारी बसतं. नीट पाय माझ्या हातात. महाराज महाराज हे सगळं आपलं आहे. महाराज 6 धाबे आहेत, 9 पंप आहेत, 11 बार आहेत. आत्ताच 2 कला केंद्र टाकले. हे सगळं आता हात बदलल बरं का, नीट पहा. महाराज महाराज पण काय करता? हात बदलला बरं का. महाराज काय करता? इकडं काय आहे माहिती का, खाटावर त्याचा पोऱ्या झोपेले. आणि ते 10वी पासून दिशी येत होतं, त्याचं लिव्हर खराब झालंय. महाराज येतं काहीच नाही. महाराज इकडं काय माहिती का, पोरगी झोपेले त्याची. महाराज एकटीच आहे. 15 दिवस पळून गेली ती, कालच आणली. महाराज आता बोला तुम्हीच.
महाराज यास यास याच काय करू? मी बाहेर गेलो का पिटून देन काय करू? अरे 5 कोटीचा बंगला बांधू शकला, एका चांगल्या पोराचा बाप होऊ शकला नाही, हा तुझा पराजय आहे. या जगात 9 साडीतल्या आईचा मुलगा फौजी आहे, फाटक्या धोत्रातल्या बापाचा पोरगा मिलिटरीत आहे, आणि समाजात सेवा करणारे जेवढे सर्व्हिसवाले आहेत सगळे शेतकऱ्याचे. होमगार्ड शेतकरी, पोलीस शेतकरी, PI शेतकरी, API शेतकरी, फौजी, अग्निशामक दल, जी कोणताही दल सांभाळा शेतकऱ्याचीच पोर आहे. आतापर्यंत मला उद्योगपतीचा पोरग मिलिटरीत दाखवा, जाणारच नाही. आणि यांचे तर कधीच जाणार नाही. जे नेतृत्व करतात ना त्यांची नाही जाणार. आतापर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वराज्य फक्त शेतकऱ्याच्याच पोरानं टिकवलं. तुमचं काय मत आहे? शेतकऱ्याचाच 3 रंगाचा आई लुगडं नेसते, पोरगा मिलिटरीत आहे. असू द्या, पोरगे म्हणतो आई माझा मिलिटरी नंबर लागलाय. आई म्हणते डोळ्याचं पाणी बस बस, माझं दूध प्यायल्याचं तुला चीज झालाय, माझ्या दुधाचं आज समाधान झालंय. घालून दाखवा तुम्ही. हो, हे फक्त शेतकऱ्यालाच करावं. तुमचं काय मत आहे? रात्रीची भाजी आई सकाळी गरम करणार पण मुलगा सांभाळणार, रात्रीचं कालवण सकाळी गरम करणार पण सांभाळणार. जेवढे जेवढे संकटाच्या नोकऱ्या आहेत तिथं सगळे शेतकऱ्याचे पोर आहेत. मोठ्याचे कधीच नाही, मोठ्याचे करणारही नाही. त्यांनी फक्त आपल्याला म्हणायचं विकासाच्या दृष्टीने काही भरीव कामं करायचे. तुम्ही बधिरेन, तुम्हाला आता माया पुढे बसलं का? खरं आहे, खरं आहे. मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. लाचार समाज झाला का कमी बुद्धीची माणसं श्रीमंत होतात. समाज लाचार तयार झाला का कमी बुद्धीची माणसं त्याचा फायदा घेतात. तुमचं काय मत आहे? 7वी पास कार्यकर्ता PI ला फोन करतो. 7वी पास, 7वी नापास कार्यकर्ता उगाच एवढे एवढे ते PI ला फोन करताय. रात्री मारामारीत ते 2 पोरं ठेवले, ते आपले सोडून द्या. याच्या पायी 3 गुरुजीनं बदली केली. इतका भिकार आवडला तिचा होता. साहेब म्हणतात अहो ते गुन्हा आहे तो. मग साहेबाचा फोन येईल, मोठ्या साहेबाचा. मोठा साहेब 12वी नापास आहे, हा 7वी नापास, तो 12वी नापास. आणि ते दम कोणाला देतात? PI ला, म्हणजे क्लास 1 ला. त्यानं जर इंग्रजी शिवी दिली तर हे वन्स मोर म्हणाय बसले. खरं आहे का खोटं आहे बोला? हे इंदुरीकरचं कीर्तन आहे. मला काय कळत नाही लोकांना. फक्त चाललंय. कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला टीव्हीत जात नाही, आणि ती म्हणती हे मला पोषण देते. मी म्हणतो देव दे, पण तू लावी ती कुठं, हा प्रश्न आहे ना. चाललंय आंधळा दळीतय, कुत्र पीठ खातय. या जगात जो खरा बोलेल तो सकाळपर्यंत दिसणार नाही. जो स्तुती करेल त्याचाच दिवस आहे. काय मत आहे? हाय का कलीचे महिमान आप
PhD माणूस 10,000 रुपयावर काम करतो. तो MSc PhD याचा अर्थ तो क्लास 1 आहे. तसा तो लाल दिव्याचा अधिकारी आहे. पण तो 10,000 रुपयावर प्राध्यापक आहे. निवांत उत्तर द्या मला. तो निवांत उत्तर द्या. 10,000 महिन्यामध्ये होतं काय? पण बोलेल त्याची क्लिप पडेल. बोलेल मेलाच. ही वस्तुस्थिती आहे. आईला स्वप्न नाही, बापाला स्वप्न नाही. त्याच्या आईनं 3 रंगाचं लुगडं नेसून मुलगा मोठा केला, तिला अपेक्षा नाही. 10,000 रुपयामध्ये तो काय करू शकतो बोला. आणि त्याचं वय झालंय 42 वर्ष. फुल पेमेंटला तो रिटायर असेल. असे 25% लोक आहेत का पगाराच्या आत रिटायर आहेत. तुमचं काय मत आहे बोला. बोलायचं नाही कोणी. आम्ही झक मारली, आम्ही शिकलो ना. आमच्या आईनं रात्रीची भाजी सकाळी गरम केली ना, तुम्ही आम्हाला नोकरी द्यायची, पण आम्ही तुमचा प्रचार केला तर तुम्ही आमचा विचार करायचा. नाही तर नाही करायला. नाही तर करायचं नाही. शिक्षणात शिकलेल्या लोकांचा या लोकांनी यूज अँड थ्रू म्हणून वापर केला. तुमचं काय मत आहे? सीझन आले का वापरून घ्यायचे, सीझन संपले का सोडून द्यायचे. वापर बंद करे. वापर झाला. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. याचं चिंतन घरी गेल्यावर करा. हे छत्रपतीचं रक्त आहे. हे 96 कुळी रक्त आहे. याला वाकायची सवय, मोडायची सवय नाही. याला बुटाची पॉलिश करायची सवय आहे. बुटात साठून जगायची सवय नाही. आणि याला सगळं विकायची सवय आहे. स्वाभिमान विकायची सवय नाही. आणि या 3च गोष्टी आपल्याला छत्रपतीने शिकवल्यात. आणि आमच्या तुकोबारायण्यात आम्हाला एकच सांगितलंय, मरा पण संत शब्द सोडू नका. अजून 10 मिनिटात तुमचं काय डोकं बंद होईल. तुम्हाला काय, तुम्ही रोजाना सभेला जाऊन टाळ्या वाजवणारी माणसं, तुम्हाला काय धर्म कळत. इथून पुढे फुगीर वागायचं. इथून पुढे असं वागायचं. पोहे खायचे पण गरीब राहायचं. पण कुणाकडं वाकायचं नाही. राहायचं तरी किती दिवस? 100 वर्ष कोले होऊन जगण्यापेक्षा दुपारीत मरायचं, पण वाघ होऊन मरायचं. कोल्यासारख्या जगण्याला काय मजा आहे. 42 वर्ष जगले पण जगत गुरु झाले. 22 वर्ष जगले पण विश्व माऊली झाले. शिका. आणि 52 वर्ष जगले छत्रपती झाले. आणि आम्ही 62 वर्षाचे माजी सरपंच. माजी सरपंच. आता काय, तुम्ही सर्व्हिस करा, चांगला अभ्यास करा. वृद्धाश्रमामध्ये अजून शेतकऱ्याचा बाप नाही. शेतकऱ्याच्या घरात भाजीला तेल नाही, पण संस्कृती आहे. पण ज्यांनी नोकरीला असताना वर कमाई केली, अख्खी मंडळी वृद्धाश्रमात आहेत. पेन्शन घेऊन रिलॅक्स. तुम्ही कधी कधी जाऊन पहा. आम्ही जात असतो. ते आम्हाला ओळख करून देतात. मी विस्तार अधिकारी होतो. त्याला लाज नाही वाटत आपला एवढा विस्तार झाला. मी अभियंता होतो. ही सगळी लाईटीची कामं आपणच केली. 4% साहेबाला 2% मला 2%. आता काय हे, आता काय, आता एक पोरगा इंजिनियर केला, तो सासरवाडीला गेला. एक पोरगी कॉलेजला गेली, आलीच नाही. पहिली बायको मेली म्हणून दुसरी केली, ती पेन्शन घेऊन गेली. पुरा मोकळा झाला. आणि मग तो दिंडीत आमच्या बोकांडी आला. आला तर आला. आमच्याही 2 दिंड्या करून दिल्या, म्हणजे वाटूनच केला. नाही मरणार आहे. काय जगणार आहे. 4 जण दारू पेले. गणपती बसायच्या दिवशी गणपती आणतानाच पिऊन आले. फुल पेले. मोटरसायकल बसले 4 जण. 4थं कुठं बसेल असं कॅरेजला. तांगड्या फाकेल.
चाललं इवळत धडाकडून पडलं, दोन्ही बॉल सटाकले, मेलं ते. आणि त्याच्या 10व्याला इंद्रिकरचं प्रवचन ठुलं. आता काय वांग सांगू का मी 10व्या प्रवचनाला ओवी नको का? मग बॉल सटकल्याची ओवी कुठे ज्ञानेश्वरीत? अवघड आहे. अजून तर पुरुष तुम्ही आता बदली झाले. तुम्हाला काय सुरू लाईटीचं काय करायचं आहे? ते काय म्हणते पाय, मी नाही म्हणत काय, ते काय म्हणते पाय. आला का? एकच मिनिट बंद झालं तरी काही नाही, डाव हाणला. एक ओवी सांगतो आणि पहिला मुद्दा संपवतो. संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही, आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. बस. आणि आता गवळणीला अभंगाला सुरुवात. आजच्या अभंगाला बोलावं लागेल. हा अभंग भोपाळीच्या प्रकरणातला आहे, काकड्यातला आहे. महिला मंडळ देवाला 2 मुली आहेत. किती? 2. बोललं तरच कळेल. एका मुलीचं नाव आहे विरहिणी आणि एका मुलीचं नाव आहे भोपाळी. विरहिणी याचा अर्थ असा आहे, महिला मंडळ पटकन बोला. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगले आहेत, तुम्ही नांदू शकता का? हा म्हणा नाही तर नाही म्हणा, मी उभाच आहे ना. आता 30 वर्ष लोकांच्या शिव्या खाता आलो, थोड्या करता कशाला बंद करायचं? आणि माझा एकच गुण आहे, फक्त खरं बोलतो आणि त्याचा गेम होतो. लफडे माय भोवती रोज नवीन प्लॅन. उठलं का आज बाईला बोलला, गड्याला बोलला. नवरा खराब आहे, सासू सासरे चांगलेत का? चांगले. तुम्ही नांदू शकत नाही. नाही का? तुम्ही ज्याला सर्वस्व दिलंय तोच जर चांगला नसेल तर जगण्यात मजा काय? ज्याने शरीर दिलंय तो जर विठ्ठलच स्वप्नात येत नसेल तर जगण्यालाही काय मजा आहे? काय मजा आहे? जेने हा जीव दिला दान, ज्याने शरीर दिलंय तो जर भेटत नसेल तर ती विरहिणी आहे. आणि आजच्या अभंगात विरहिणीचा काय विचार करायचा नाही, अभंग भूपाळीचा आहे. आता भूपाळी अशी महिला मंडळ, तुम्हीच उत्तर द्या. नवरा खास आहे, सासू सासरे खराब आहेत. आता तुम्ही नांदू शकता का? मोकळ्या मनानं. कारण तुम्हाला माहितीये हे येडे कधीतरी जाणार आहे आणि तो बैल आपल्या ताब्यात येणार आहे. आणि काही झालं तर तो बैल आपल्या शब्दाच्या पुढे जाऊ शकत अजून तर गेला नाही, आणि इथून पुढे त्याचा बाप सुद्धा जाणार नाही. आता ती जी मुलगी आहे त्या मुलीचं नाव आहे भूपाळी. बरोबर का? नवरा आहे खराब म्हणजे चांगला आणि सास सासरे आहेत खराब. ती भूपाळी नावाची मुलगी शरीर रूपी गावात जन्माला आली. डोकं खाजवा. पाहे पा शरीराची गावा, या शरीर रूपी गावात ती मुलगी जन्माला आली. तिचा बाप आहे पांडुरंग, तिची आई आहे रुक्मिणी, तिचा भाऊ आहे पुंडलिक, तिची बहीण आहे चंद्रभागा. आपला बाप आहे पांडुरंग, आपली आई आहे रुक्मिणी, आपला भाऊ आहे पुंडलिक आणि आपली बहीण आहे चंद्रभागा. मग तुम्ही म्हणाल आपला बाप जर पांडुरंग आहे तर ज्यानं जन्माला घातलं तो कोण आहे? ज्याने आपल्याला जन्माला घातलं ते आपल्याला लोभाने पोसतात आणि कट्टेवरचा देव लोभाने बाजूला करतो. आपला बाप आपल्याला एवढाच म्हणतो, गाडी घे, बंगला बांध, सरपंच भाई, वाटलं तर 10-5 गुंठे जाऊ दे, आणि कोर्टातली केस माग घेऊ नको, 10-5 इकडे तिकडे घाल, नाही तर तू म्हणा तुम्हीच. हो, आपली आई आपल्याला म्हणते, बाळा काही कर भाऊ, कसंही कर, काही कर, मला नातू दाखव.
नातू पाहिल्याशिवाय माझे डोळे मिटणार नाही. मग मिरची पावडर घाल डोळ्यात, घे झोपून. काय ही आपली आई आहे. आणि कटेवरची आई म्हणते, बाळा नाचक्या देहात भजन करून घे. तो आपला बाप आहे. तुका म्हणे तुला सोडविल कोणी, गावामध्ये भोपाळी नावाची मुलगी जन्माला आली. ठीक झालं. आणि ती वयात आली म्हणजे लग्नाला आली. आता पूर्वी असा नियम होता महिला मंडळ, मुलीचं लग्न बाप जमवायचा. आणि बाप ज्याच घरात देईल त्याच घरानं मुलीनं नांदायचं, असा पूर्वी नियम होता. आता मुलीनं टोटल फायनल करायचं. बापानं फक्त पतसंस्थेचं कर्ज काढायचं, फेट्याला तुरा काढायचा, हलकटाव गुलाबजांबू खा, लग्न लफड्याचं. आणि लफड्याच्या लग्नाला आमचे आशीर्वाद म्हणजे आमचंही वाटुळं. आता पोरगी उलटी म्हणते, ऐ मोबाईल ऐ. पोरगी उलटी म्हणते, पप्पा तुम्हाला इज्जत आहे आणि तुमची सगळी इज्जत माझ्या हातात आहे. मी त्या पोऱ्याला 10वीला असताना शब्द दिलाय, भले त्याला मिशी असो नाही तर नसो, पण लग्न तेच होणार. बाई सायकल थांब त्यांना विचारू दे, अशी म्हणणारे 2 जण येत. काय नाही, वासना फिरली. मान्य, वासना नावाची सासू आहे, काम नावाचा नवरा आहे, आणि तिला मी नावाचा सासरा आहे. कामाचा बाप मी म्हणजे मी नाही. मी नसलो तो कोण वाजवीन, मी नसलो तो कोण चाल म्हणेल. मी महाराज आहे, तू चक्रम आहे. तुला कोण सांगितलं तू महाराज? अरे तुला कीर्तनाची कला दिली ना, तो पांडुरंगाचा प्रचार करणारा गडी आहे. तुला कोण सांगितलं तू पखवाद आहे? तुला देवाने कामाला ठेवलं तेवढं वाजव. काही माणसं म्हणते मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तू येडा आहे, येडा. तुला कोण सांगितलं तू सदस्य आहे? तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाही, तुझा गेम केला गावाने 13 लाखाला, तुझ्या ध्यानातच आला. काय सगळं मी 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 आणि मी हाच मुलगा आहे ना सासरा आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि पाया पडून सांगतो, थोडं झोंबेल तुम्हाला. सगळे लोक नीट ऐका. आज गायक वादक जन्मंडपवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजक अविनाश देशमुख, सौ पूजा काळे, समस्त अकोलेकर जन अभियान फाउंडेशन. जरा राजकारणी लोक बिक जरा नीट ऐका, थोडं वाईट वाटेल. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. याच्यावर तुमचं काय मत आहे? एकही गावातला पुढारी शाळेकडे पाहत नाही. आणि जो बोलेल त्याचा गेम होतो. पाया पडून सांगतो, आजच्या जन फाउंडेशनच्या कार्यक्रमात 8 दिवसातून एकदा तरी ग्रामपंचायत सदस्य सरपंच शाळेत गेले पाहिजे. तुमचं काय मत आहे? गावात एखादी गोष्ट नाही झाली तरी चालेल, पण शाळा मंदिर झालं पाहिजे. अजून 10 वर्षाने तुम्हाला गणपतीची आरती करायला माणसं भेटणार नाही. इतका वाईट समाज तयार झालाय. तुमचं काय मत आहे? या वर्षी गणपती विकणाऱ्यांनी पुस्तकं फ्री दिली गणपती बरोबर आरतीची. गणपतीने मला तर गणपती मंडळाच्या अध्यक्षालाच आरती ना. ताट फिरलं का घंटी बंद होती, घंटी फिरलं का ताट घंटी वाजी बहुत गणपती भेटावल त्यांना. आता हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. सगळे माणसं उच्च पदावरचे मराठी शाळेत तयार व्हायले.
आपल्या गावातल्या शाळा पडायला लागल्या लोक पाहत नाहीत. गावांमध्ये फक्त गट, हा ह्या गटाचा आणि तो त्या गटाचा, हा ह्या साहेबाचा आणि तो त्या साहेबाचा, वाट लावून टाकली तुम्ही गावाची. तुमचं काय मत आहे? आणि यांनी 15 ऑगस्टला 26 जानेवारीला शाळेत जायचं शानपणा करायला, आणि असे कपडे घालून जातो जशी काय यानंच इंग्रज हुसकून लावले. पाया पडून सांगतो, आज फाउंडेशनच्या कार्यक्रमात महिला सरपंच असू द्या, आठवड्यातून एकदा शाळेत गेल्या पाहिजे. महिला नगरसेविका असू द्या, गेल्या पाहिजे. तुमचं काय मत आहे? आज आपण सगळेजण तळतळीने बोलणारी माणसं आहे. मुलगा मला आहे, आज गावात मंदिर आहे, म्हणजे दुसरी कामं कमी झाली तरी चालतील. पिढी संपल्यावर तुम्ही काय करणार? शिक्षक मारत नाही, मारलं तर पोराचे आईबाप त्याला त्रास केल्याशिवाय राहत नाही. मग हे जे रोज पेपर मीडिया जे पाहतो ना आपण बातम्या, याला सगळं खतपाणी इथून आहे. आठवड्यातून एकदा शिक्षक आणि पुढारी शाळेत गेले पाहिजे, त्यांचा संवाद झाला पाहिजे आणि शाळेच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे. तुमचं काय मत आहे? हां, महिला आघाडीची बाई, बचत गटाची बाई अशी शाळेकडे पाहिलं पाहिजे. 2 मुलींची फी भरली पाहिजे. गरीबाच्या मुली आहेत, 50 रुपये फी आहे, भरून टाका. स्कॉलरशिप जर मिळाली तर त्यांचं भविष्य उज्ज्वल होईल. आणि आज गावांच्या पिढीचं वाटोळ झालंय. तुमचं काय मत आहे? 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झालेत. आणि आत्ता माझ्यासमोर कीर्तनात बसलेले तुम्हाला 7-8 जण दाखवतो. इथं शेअर मार्केटमध्ये भिकारी झालेली इथं 5-6 जण आहेत. आत्ता माझ्या पुढे बसेल, खरं बोलायचं किती पैसे गेला नाही. हसण्यावरी नेऊ नका. 2 रुपयाला 36 रुपये तुमच्या बापानं पाहिलं. जमिनी जातील, जायला सुरुवात झाली. 31 वर्षात या तोंडातली वाक्य खोटं नाही. मी म्हणत होतो तुम्हाला मजूर गाडी होईन आला, मी म्हणत होतो मजूर बागायतदार याच्याने पैसे दिले. मी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागेल, वेळ आली. आणि मी म्हणत होतो मजूर बागायतदाराला व्याजाने पैसे दिले. मी म्हणत होतो मला हायवेच्या कडेला ज्यांनी जमीन विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले, जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये वेटर आहेत. हे आजचं चित्र आहे. मी बोंबलाच होतो, पैसे देऊन बायको मिळणार नाही. बायको रेंज गेली, काहींची रेंज, काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. काहींचं मंगळवारी लग्न झालं, गुरुवारी नवरी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. आणि हे मी तुम्हाला बोंबलत होतो का नाही सांगा? अख्खी दुनिया मला येडं म्हणत होती. मी येडं आहे, पण इतका. आताही सांगून देतो, फाउंडेशनच्या कार्यक्रमात 5 वर्षांनी जमीन राहणार नाही. तुमचं काय मत आहे? सगळे घर विभक्त निघणार. 2 एकर वाल्याला 2 पोरं, 1 एकर वाल्याला 2 पोरं, 20 गुंठे, 20 गुंठे वाल्याला 2 पोरं. कोंबड्या डालायच्या कुठं? घरी गेल्या विचार करा. 5 वर्षाने जमीन नाही, 5 वर्षाने डोंगर राहणार नाही, बायको कधीच नाही, नोकरी हा विषय नाही. लोक नोकरी महोत्सव घेतात. किती पोरांना महोत्सवात नोकऱ्या लागल्या? नोकरी महोत्सवात. आणि ज्यांना आयुष्यभर पोरं वापरायचे ते पोरांना नोकरीचं मार्गदर्शन करतात. ज्यांनी आयुष्यभर पोरं भोंगे बांधायला वापरून घेतले, ज्यांनी पोरांचा वापर युवजन थ्रू केला, ते युवकांना मार्गदर्शन करतात. आणि सगळे कारखाने शाळा त्यांच्याच आहेत. तुम्ही बधीर आहे, तुम्हाला काय? माझी एक इच्छा सांगतो तुम्हाला, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा बा. कारण आता मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला. आणि मी असाही गेलो तर तुमच्यात काही बदल होईल असं वाटत नाही. पण आपली तुम्हाला आठवण येणार. हा काय म्हणा, बायको धंदा मिळणार नाही. काय धंदा करणार? 3 किलोमीटरला 6 पंप, 9 धाबे, 11 बार, 113 टपरे आहेत. 5 वर्षाने एकच माणूस जगणार आहे, कष्ट करणारा.
निर्व्यसनी राहणारा, कष्टाची लाज न धरणारा आणि भगवंताची सेवा करणारा. बाकी सगळ्या माणसांचा कार्यक्रम होणार. हे पाटील म्हणून जेवढे जगात आहेत ना, यांचा गेमच. आणि तुम्हाला गावाची श्रीमंत माणसं दिसतात ना, श्रीमंत, यांचं कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे श्रीमंत आहेत. यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. काही नाही, आंधळ दळीत आहे, कुत्र पीठ खात आहे, काय राहत शेअर मार्केट. आणि आत्ता तुम्ही माझ्या पुढे 40 पोर 10 मिनिटं मी कीर्तन थांबवतो. आत्ता तुम्ही माझ्या पुढे 100 पोरं उभे करा, 93 पोरं दारू पितात, हे आजचं चित्र आहे. 100 पोरं उभे करा, 93 पोरं दारू पितात. बोला तुमचं काय मत आहे? मी मागाशी सांगितलं मूर्तीच्या पूरमध्ये आत्ताही सांगतो, या 4 वर्षात लाज वाटते, दहावीला जायची लाज. बाप जिवंत आहे, मुलगा गेला. आई जिवंत आहे, मुलगा गेला. हो गेला. आई मुलाच्या प्रेतावर डोकं ठेवून रडते. अरे ज्या झाडाखाली बसून म्हातारपण मजेत घालायचं, ते झाड जर उमदळलं तर जगायचं कुणासाठी? का या 4 वर्षामध्ये एखादा माणूस तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं ना, तर त्या प्रेताजवळ त्याची लालाली पोरं उड्या आणतात. काय माहित त्यांना माझा बाप गेलाय, काय माहित त्यांना माझी आई विधवा झाली, काय माहित त्यांना माझ्या आईला विधवापणाचा डाळ लागला. ती पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला सगळे लोक आंघोळ का घालतात? काय उत्तर आहे बोला? आणि तीच पोरं आईला विचारतात, आई माझ्या बाबाला बांधून कुणी चालवलं का? आई लोकांनी कुणी चालवलं? प्रेत पेटवल्यावर सगळी लोक रडतात आणि ती पोरं हसतात. आणि हसणारी पोरं आईला विचारतात, आई पेटला माझा बाप, आई पेटला माझा बाप, पेटला. आई म्हणते, तुझा बाबा मेला नाही रे, तुझा बाबा देवा घरी गेला रे, तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग सगळ्यांना सांगतो, माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं त्याला म्हणतात, तू आज खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला ना, माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही. शाळेतली पोरं म्हणतात, तुझा बाबा देवा घरी नाही गेला, मेलाय तुझा बाबा, तुला परत बाबा नाहीये. ते पोरग घरी येत आणि आई पुढे दप्तर टाकीत, आई मेलाय माझा बाप, मेलाय. धाडकन आईला चक्कर येते. या 3 वर्षात तिसरीची पोरं बापाच्या लाव्याला आहेत. या 3 वर्षात स्तनातली दूध पिणारी पोरं बापाच्या लाव्याला आहेत. आणि या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या लाव्याला आहेत. तुमचं काय मत? कसायाला गाय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे. इतकी नालायक अवलाद आहे दारुड्यांची महाराज, इतकी नालायक. भांडे विकून दारू पिणारी लोक आहेत. लुगडे विकले नालायकांनी, बायकांचे लुगडे. दळायला गेला, दळण विकलं रे, दळण विकलं. 9वीची पोरगी शनिवारी गाड्यातून घरी आली, सकाळची शाळा होती. आई बाळा सुटली शाळा? हो. कुठे चालली का आई? आई मला कामाला जायचं आहे, तू आता घर सांभाळ आणि अभ्यास कर. आई तुला सांगायचं राहिलं. आई काय? आई मंगळवारी माझी वार्षिक परीक्षा सुरू होणार आहे. मग रे बाळा? काही नाही ग आई, फक्त 40 रुपये फी भरायची आहे. बाळा माझ्या कामाचे पैसे संध्याकाळी मिळणार आहे, 40 तुझे बाजूला काढून ठेवील आणि मी बाकीच्या पैशाचा किराणा करीन. आईनं 40 रुपये डब्यात ठेवले. बेवड्याला कळलं, बेवडा डबा घेऊन गेला त्याची क्वार्टर प्याला. सोमवारी पोरगी शाळेत गेली. 40 पोरांमध्ये एकट्याच मुलीची फी राहिली म्हणून तिला उभं राहायची वेळ आली. शाळेतली पोरं तिला हसली. ती घरी गेली, दप्तर घेऊन आई पुढे टाकलं. आई शिकायचं नाही ग, मला नाही शिकायचं आहे. आई मला वर्गात पोरं हसली, मला शिकायचं नाही. आई भांडे घासत होती. तिने भांडे घासता घासता हात तसाच खराब पाण्याचा. शाळेत गेले, शिक्षकाच्या पाया पडली. सर मी 4 दिवस लोकांचे भांडे घाशीन, मी 4 दिवस लोकांचं धुणं धुईल, पण माझ्या मुलीचे 40 रुपये फी भरेल
फक्त माझ्या मुलीला परीक्षेला बसू द्या सर, माझी मुलगी नापास नाही होणार हो, नाही होणार. या बेवड्यांपायी एका चांगल्या मातेला शिक्षकाच्या पाया पडायची वेळ आली. इतकी नालायक होणार आहे. 5वीचं पोरग आणि 3रीची पोरगी शाळेतून, आपलं 5वीची पोरगी आणि 3रीचं पोरग शाळेतून घरी आलं. बहीण भावाच्या गप्पा काय चांगल्या राहतात का? मजेशीर गप्पा. बहीण आणि भाऊ, त्या प्रेमाला काय उपमा आहे का मला? काय गप्पा असतात बहिणीच्या भावाच्या शाळेतून. त्याला ना आज लय लिहायला सांगितलं, आज लय आकृत्या सांगितल्या, आज लय गरपाठ सांगितला. बहीण भाऊ आहे ती. बहीण भावाची मारामारी म्हणजे एका मिनिटात मिटणे आणि एका मिनिटात हसणे. आणि भांडण कशावरून? बहिणीचं रात्री झोपताना आईचं तोंड माझ्याकडे पाहिजे, झाली मारामारी. आईनं माझ्या खांद्यावर हाकताना मध्ये झाली मारामारी. माझा टावेल कामून घेतला, झाली मारामारी. आणि मारामारी अशी राहते, भावाची पाठ आणि हिचा बुक्का. भावानं फक्त बुक्के खात राहायचं, फक्त बुक्के. त्यानं रडायचं नाही. आणि हिच्या अंगाला जरी हात लावला, अख्खं गाव गोळा केल्याशिवाय राहत नाही. काय बहीण आली, बहीण ए बहीण आली. आई ए आई, आई काय बाळा? भूक लागली आहे. आईनं ज्वारीची एक भाकर कालवणात चुरली आणि चुरलेली भाकर आईनं पोरांपुढे ठेवली आणि पातळ कालवून ओतून दोघ जण जेवत बसली. जेवताना 5वीची पोरगी काय म्हणते बेवडेनो ऐका. 5वीची पोरगी आईला म्हणते, आई जेव ग, 2-3 घास जेव जेव. आई म्हणते मी संध्याकाळी जेवण. ती आई पोरगी म्हणते, आई संध्याकाळी माझा बाप दारू पिऊन आला की तुला रोज मारतो, आई नाही जेवू दे, जेव. तेवढ्यात दारुड्याचा आवाज आला. 3रीच्या पोरानं बापाचा आवाज ऐकला. बाप पोरी बहिणीच्या कुशीत घुसलं. पोरग बापाने 2-4 शिव्या दिल्या. बहीण भाऊ खाटाखाली लपले. भाऊ बहिणीच्या कुशीत झोपी गेला. आणि 5वीची पोरगी बापाच्या सोंटाच्या तोंडावरची गोदडी काढते आणि माझा बाप माझ्या आईला कसं मारतो हे पाहते. उजेडत होते त्याचे हाती आगे कर्तव्याचे हो दुष्ट दुर्जनाची कैसे गणे लोक सेवा. उघडणार देवा, उघडणार देवा, उघडणार देवा, उघडणार देवा. चोरट्याच्या काळी हो सरावल्या हातानाही पंपका सुटावा. सरावल्या हातानाही पंपका सुटावा. उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा. पुप्पाली नावाची मुलगी आहे, तिला काम नावाचा नवरा आहे, तिला वासना नावाची सासू आहे आणि तिला मी नावाचा सासरा आहे. आता नंदा राहिल्या अजून. तिला 4 नंदा आहेत. महिला मंडळ नावं सांगतो पटकन ऐका. 1 आशा, 2 इच्छा, 3 तृष्णा आणि 4 कल्पना आणि 6 दिल आहेत. बाय 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 बाय, पार्टी तगडी आहे. 6 दीर कोणते आहेत? काम, अब क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार. आणि या शरीरात ती पोरगी शाळेत जागते, कशाला भजन करील? मग त्या मुलीचा बाप पोरीला न्यायला आला. बाई सुट्टी पोरांना, चाले एक दिवस. बाबा त्यांना विचारा, त्यांना जावई बुवा मुलगी पाठवा. मामा आपलं काय चालत या घरात? 9वी पासून मी तुमच्या पोरीच्या शब्दाच्या पुढं नाही मामा.
मग येईन बाईला विचारलं, येईन बाई जरा मुलगी पाठवा. अहो येई बुवा, घरातली दारातली कुत्रीन घरातली मी सारखीच आहे. ती वट्यावर भुकतीन, मी घरात भुकते, माझं कोणी ऐका. मग तिला सासऱ्याला विचारलं, ए येई बुवा मुलगी पाठवा. पाठवा पाठवतो, मी वांग्यातला आहे. मग त्या पोरीचा बाप रडला आणि पोरी जवळ आला. बाई मी न्यायला आलतो तुला, पण नाही पाठवत सासरा. बाप रडल्याबरोबर पोरगी म्हणते, बाबा बाबा डोळ्यातलं पाणी पुसा पुसा, मी मुलगी तुमची आहे ना बाबा. मग माझ्या दारात येऊन तुम्हाला रडणं शोभत नाही बाबा. का बरं? का बाबा तुम्ही माझ्या दारात येऊन रडता ना बाबा, याला मी जबाबदार नाही, तुम्ही जबाबदार आहे. बाप म्हणतो, पोरी मी तुला जन्माला घालू नाही, तू मला असं वाईट बोलताय. पोरगी म्हणते, बाबा वाईट नाही बोलत बाबा. बाबा एवढ्या सुंदर शरीरामध्ये तुम्ही माझं लग्न काम नावाच्या नवरेशी करून दिलं नसतं तर तुम्हाला माझ्या दारात रडायची वेळच आली नसती. बाबा तुम्ही माझ्या दारातून तसे जाऊ नका. जर तुम्ही गेलात तर मी एकाकी पडेल. आणि पडेल कशी? पडले दूरदेशी. देशमुख साहेबांचं आणि काळे मॅडमचं कौतुक करावं. एवढं मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन केलं. एवढी लोक तुम्हाला सभेला आणायला 10 कोटी रुपये लागले असते आणि यांना गप बसवायला 5,000 पोलीस लागले असते. मग आता मला या दोघांनी मिळून 2-4 लाख द्यायला का? त्यांनी म्हणलं पाहिजे, त्यांनी म्हणलं पाहिजे इंद्रिकर आपला माणूस आहे. आमची कीर्तनं थोडी झोमतात पण ती काळाची गरज आहे. थोडं वाईट वाटतंय लोकांना, पण आता त्याला पर्याय नाही. लोक त्रास देणार आहे बा. सांग, जी दगड घाव सण करतात तेच दगड मूर्तीला काम येतात. तुम्ही अभ्यास करा. याच भागात गायीची सेवा करून महाराष्ट्रभर रामायण सांगणारे पाचपोर महाराजांचा
नेमका उद्या सत्कार आहे. तुम्ही अभ्यास करा. आपल्या मातीतलं रत्न जर मोठं होत असेल तर आपण त्याला स्वाभिमानाने पुढे केलं. आणि आमच्या सगळ्या महाराजांमध्ये नंबर 1 सेवा जर कोणाची असेल तर पाचपोर महाराजांची. आणि आमच्या देशमुख साहेबांची तळतळ. कीर्तनामध्ये नुसती कीर्तनं ऐकू नका, मुद्दे काळाची गरज. आता नुसते इथून उठताना नुसते उठू नका. माझे 5-6 वाक्य ऐका. 1, अंगातली ताकद जपून वापरा. शरीर थकल्यावर तुमचं कोणी नाही. काय मत आहे? याला जपा. आता हे माझं मशीन थोडं बरं आहे म्हणून तुम्ही माझी तारीख घेता. उद्या माझे 2-4 दात पडले तुम्ही तारीख घेऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल हवा जायला लागली ते उरफट बोलायला लागलं, बंद करून द्या. लोकांना तुमचं काय घेणं आहे? रात गई. लोक फक्त सीझन पुरते वापरून घेणार. सीझन संपला सोडून देणार. लोकांना काय करायचं? त्याच्या पहिली आणि तरुण पोरांना एक वाक्य सांगतो. बरेच पोलीस बांधव आहेत. पोरांनो, तुम्ही या दंगली बिंगलीत पडू नका. बाई पोरांनो, हे केस कमी आहेत अंगाची. एवढी मी गावं पाहिलीत. माझे इतके तर कीर्तन महाराष्ट्रात कोणी केले नाही एका जन्मात. 35च काढले गणपतीत कालपर्यंत. 35. मी काय 80च्या खाली महिना काढत नाही कधी. 80-85. 80 तर दगडावर आपटा. पाया पडतो. माझे वाक्य नुसते पुस्तकातले नाहीत, अनुभवाचे आहेत. पोरांनो, आतापर्यंत लोकांच्या पेनात कॅमेरे आहेत. पेनात जर दंगली बिंगलीत तुम्ही कुठं दिसले, हसायच्या गोष्टी राहिल्या नाही, 10 वर्ष शिक्षा आहे. आणि आतापर्यंत फक्त गरीबाचेच आत गेले, मोठ्याचे गेले नाही. मोठ्याचे कधीच जाणार नाही. आणि हे मी तुम्हाला तळतळीनं का सांगतो? तुमचा आहे. एखादा म्हणाल तुम्हाला धर्माचा अभिमान नाही. तुमचा धर्म माईकवर आहे, आमचा धर्म हृदयात आहे. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आमच्या धर्माचं भांडवल करू नका. आणि धर्म म्हणून आमच्या गरीबाच्या पोरांचा बळी देऊ नका. धर्म म्हणून वापरू नका. पोरांनो, सगळे पोलीस लोक सांगतील आज एकही काम पोलीस व्हेरिफिकेशन दाखल्याशिवाय होत नाही. हे जरा डोके वापरा. आज 5 किलोमीटर तुम्ही जर पळाले आणि पोलीसमध्ये भरती झाली, छाती भरली नाही, संपला विषय. तुम्ही उद्या तब्येत कमवली, मिलिटरीत गेले, काय आपल्या घरात खोबरं खारका खायला नाहीये. आपल्या शरीरातली ताकद फक्त आपल्या आई वडिलांच्या आत्मबळावर वाढते. आता आपल्याला काही वाट्याने तूप, टोकरीने तूप नाहीये, तरी पोरगा मिलिटरीत का जातो? आईचं आशीर्वाद खंबीर आहे. आणि पोरांनो, जर दाखला चुकीचा मिळाला, गेम झाला. पुढे सांग का, तुम्ही BSc ॲग्री केलं, उद्या खताचं दुकान टाकायचं आहे, तुम्ही B.Pharm केलं, दाखला जर चारित्र्याचा चुकीचा मिळाला तर आयुष्यात तुमचा गेम होईल. तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोलत नाही. पाया पडतो पोरांनो, कोणी कमी म्हणलं तरी चालेल. आम्ही काहीच न करता आम्हाला एवढी तकलीफ आहे समाजात, तर तुमचं काय? आम्ही काहीच करीत नाही. मी बँक लुटली नाही, कुठं चोरी केली नाही, कुठं दरोडा केला नाही, तरी रोज 9 लफडं आहे मायाभोवती. आणि गुन्हा एकच आहे फक्त, खरं बोलतो बस. त्याचे सुद्धा एवढे फळं भोगितो. तुम्ही कशाला याच्यात पडता? हेच देशमुख साहेबांच्या कार्यक्रमातलं पहिलं वाक्य. तुमचं काय मत आहे? तुम्ही याच्यात पडू नका पोरांनो, नका पडू नका रे. तुमचं याच्यावर काय मत आहे? तुम्ही गरीब राहा, गारीगार विका, कुल्फी विका, पाव विका, आपल्या आईबापाच्या डोळ्यात पाणी येईल असं वागू नका. काय नाही महाराज, ज्या माणसांनी 60-60 वर्ष राजकारण केलं, पुढे मागे हिंडले, मृत्यू समयाला त्यांना चहा नाहीये महाराज. 40% तरुण पोरं फक्त पुढाऱ्याच्या मागे हिंडून भिकारी झाली, खायला तंबाखू राहिली नाही. तुमचं काय मत आहे? अहो, त्यांनी एवढ्या इस्टेटी कमावल्यात, ते 10व्याला पेटवलं तर श्राद्धापर्यंत धूर निघल. त्यांना हे जनतेचं काय घेणं राहिलं? आज पैसा कमावणं सुद्धा पाप झालंय. आपण कापूस 500 क्विंटल विकला, 2 कोटी आले, टॅक्स आहे. त्याकडे एवढे 2 कोटी कुठून आले? आता कापसाच वापायचं काय महाराज? फेर अँड लवली लावून जर माणसं गोरे होत असते
मी इतके दिवस का मला सावळा राहिलो असतो, मी फेरन लवली झोपलोच असतो. काय विचार करण्यासारख्या गोष्टी राहिल्या नाही, फक्त दाबून समाज मारायचा एवढंच उद्दिष्ट आहे. अंगातली ताकद जपून वापरा. तुमचं काय मत आहे? मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. अंगातली ताकद गाईच्या सेवेसाठी वापरा, भारत मातेच्या सेवेसाठी वापरा. आणि 2, खिशातला पैसा जपून वापरा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. तुला 2 GCP म्हणजे तू काय शेट समजतो का स्वतः? 100ची पेला म्हणजे गावाचा बाप झाला का तू? 105 TMCचं जायकवाडी कोरडं पडलं होतं. तुझ्याकडे किती नोट आहे? हा, समुद्राला फिरायला जाणाऱ्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावं लागते, एवढं ध्यानात ठेवा. समुद्राचं पाणी पिता येत नाही. जरा पैसे बिशे जपून वापरा. मोटरसायकलवर चालला तर कुत्र्याला लाथ हाणतो, पोरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढतो. मरशील बेवड्या, ए दरिद्री, मरशील मरशील. कॉलेजला गेला तर प्राध्यापकाची टिंगल करतो, मुतारीत गेला तर लोकांशी लावू मुतारीत लिहितो. जरा बजेट मध्ये राहा, पैसे जपून वापरा. तुम्ही शालू घेतला का लग्नात? शालू घेतला ना 30,000चा? किती? ए ते वर सोडलेले खाली घे, ते सगळे लोक वर पाहतात. घे पटकन. 30,000चा शालू घेतला ना? खरं बोला माहिला म्हणलं, तुम्ही लेसले किती वेळा? बरं झालं घेतलाच नाही. अगं 30,000चा जर साड्या घेतल्या असत्या ना, तुला शेवटची साडी सुद्धा त्याच्यातलीच काम आली. काही कपडे काही करायचं काही. आता एक चड्डी आणली ह्या नाला कार त्याने कुडून इथं कापेल, इथं कापेल. त्याच्यापेक्षा इथं 2 ठिकाणी काप हिंड, इथं घालितोच का आला काय. त्याच्यापेक्षा रविवार आहे मोकळा हिंड बा, काय कुठे. अरे छत्रपतीच्या राज्यातला माणूस टाईट फिटत राहायला पाहिजे. कशात आहे पैसे? ते महिला मंडळ काय ते पैसे? मेहंदीच 10,000ची लग्नाला, लाख रुपयाची मेहंदी. आणि मेहंदी म्हणजे काय? चिमणीची घाण, कावळ्याची घाण. आणि 10 रुपयाला ते नळकंड येते, 10 रुपयाला ती कोण याडपाट नाही. आणि ते लग्नामध्ये झाला नवरी कमी सजवत जा. काय मेकअप आहे त्या पोरीच्या लग्नात. अहो नवरदेवाला ओळखू येईना दुसऱ्या दिवशी. त्याच्या जवळून गेली त्याला मला वाटलं कलवरी का काय. अरे काय, अरे एकदाच लग्न करायचंय आयुष्यभर, तोच नवरा आहे, कशाला सजायचं? बरं सजायला लाज तर वाटली पाहिजे ना. 10वी पासून बरोबरच आहेत. लोकांना दाखवायला काय ती नवरी, काय सजती नवरी. इथवर मेहंदी, इथवर हिरव्या बांगड्या, इथल्या फटीत चमकी, इथं चमकी, इथं चमकी, इकडून चमकी, इथं चमकी. डोळ्यांना कलर, केसाला लिपस्टिक, केसाला असा फुगा, एक बट घालव. नाही तर मग सगळे केस मोकळे. अगं तू घुमती का हिंडती काय कर? नवरा बायको दोघच घरातून, बायकोनं केस मोकळे केले आणि लागली ना घुमायला. बायको घुमायला लागलो, बायको नवऱ्यालाच म्हणायची बोल बालका बोल. बालका बोल. बालक थरथडा उडायला लागला, थरथडा. मग बालक म्हणला आई झाडाची हाल करू नको. आणि ती नवीन नवरीचं बोलणं कसं असतं माहिती ना? नाही सिस्टमॅटिक. कोणत्या गुरुजी का होते काय ना व्याकरण शिकायला. कशा वाईट टीममध्ये ती पागलच आहे ती. इम्मा तेव्हा केव्हा कशा वाईट टीममध्ये ती चक्रमध्ये. इम्मा तेव्हा केव्हा.
तेव्हा तेव्हा केव्हा अय्या, वा! आणि तिची सासू म्हणते जाऊ मोरूबाई पप्याचा उशिरा झाला बर का, पण वस्तू लय जोरात मिळाली. पहिल्या आठवड्यात बर का, आणि एकदा वस्तू जाऊन आली आणि पप्याचं तिचं जुगाड जमलं. मग हिला विचारायचं कस काय काय सांगतीन काय ऐकते. फार मा पप्या येडा झाला बाई, सारखा पुरी माग कोपाशीतय संग तुरीतय संग. आपलं तर डोकंच बंद केलं बाई. आता तर भांडे पप्याच घासितो काय काय. मला तर असं वाटतं बाई नक्की त्या पोरीने माझ्या पोराला काहीतरी असे म्हणणारे माझ्या पुढे बसल्यात. आता काही नवीन त्या लग्नात आता एक फाशील पद्धत आणली. गेट केलंय गेट, आणि गेटवर तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. तू 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो आता 99ला झालाय, नाही तर 35 होता. आणि त्याच्या पुढे होता बँडवाला, आणि ते नवरी माग 2-4 याडपाट पोरी. इतकी मेकअप त्या पोरींची, आणि त्याच्या पुढे होतो बँडवाला. जमलं की नाही. बहरा फूल बरसा मेरा महबूब आया, मेरा महबूब आया. तो महबूब चालू तो कसं माहिती का. आणि त्याच्या पुढे फुलं टाकायचं. अरे बाटलीची बुच टाका बेवडं दे. ते मरण्याचं क्वार्टरी बेदन झालं. पडले दूरदेशी मजा ठेवी मानसी. माझी अवस्था काय झाली. 3 तैशी रजनी झाली गे माये, अवस्था लावून गेला अजून का नाही. मला खुणवायचं का नाही. 10 वाजून गेले. तुमचा आज काय विचार काय. विठाला पाचपोर साहेबांच्या महाराजांच्या अभिष्ट चिंतनाला सगळ्यांनीच हजर राहिले पाहिजे. देशमुख साहेबांचं कौतुक केलं पाहिजे. सगळ्या मंडळीला धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा तुम्हारे